प्रॉब्लेम नंबर 28, पेज नंबर 8. मी जरा पहिला फिगर ड्रॉ करतो. ठीक आहे, असं फिगर दिलेलं आहे. ठीक आहे. डायमेन्शन्स दिले त्याचे 100. वर्टिकल 150 आहे आणि 100 दिले. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं इथं टोटल किती वेल्ड आहे. इथं टोटल किती वेल्ड आहे. 3 आहेत ना. 3 1 2 आणि हा बघा या प्लेटच्या मागच्या बाजूने मी डॉटेड दाखवले 3 वेल्ड आहेत. 3 वेल्ड आहेत म्हटलं हे सिमेट्रिक आहे का एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अबाउट. नाही एक्स आणि वाय म्हणजे मला यांचा सीजी डिटरमाइन करायला लागणार. हे लक्षात ठेवायचं, यांचा सीजी डिटरमाइन करायला लागणार. ओके, मी जरा प्रॉब्लेम वाचतो मग आपण सॉल्व्ह करूया. बघा, अँड इसेंट्रिकली लोडेड ब्रॅकेट इज वेल्डेड टू द सपोर्ट शोन इन फिगर. ठीक आहे, एक इसेंट्रिकली लोडेड ब्रॅकेट आहे, वेल्डेड दाखवले, शोन इन फिगर. द परमिसिबल शियर स्ट्रेस इन द वेल्ड मटेरियल म्हणजे टाऊ परमिसिबल दिलाय, परमिसिबल शियर स्ट्रेस इन वेल्ड मटेरियल इज 55 न्यूटन पर एम स्क्वेअर. 55 न्यूटन पर एम स्क्वेअर. अँड द लोड इज स्टॅटिक म्हणजे हा लोड व्हेरी होत नाही, हा कॉन्स्टंट आहे 25 किलोमीटर. डिटरमाइन द थ्रोट अँड लेग ऑफ द वेल्ड म्हणजे थोडक्यात काय डिझाइन द वेल्ड असं सांगितलंय. आता हे वेल्ड मला जर डिझाईन करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा या वेल्ड मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी कुठला स्ट्रेस जनरेट होणार. या वेल्ड मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी कोणता स्ट्रेस जनरेट होणार. बघा, हा फोर्स जर तुम्ही डाऊनवर्ड दाखवला तर हा वेल्ड काय होणार, तुटून खाली येणार. म्हणजे प्रायमरी हा काय असायला पाहिजे, शियर. डाऊनवर्ड फोर्स असणार शियर, प्रायमरी शियर. सेकंडरी कुठला असणार सांगा, सेकंडरी या सीजीच्या बोट हे रोटेट व्हायला बघेल, बरोबर, मोमेंट जनरेट होईल या फोर्समुळे, रोटेट व्हायला बघेल आणि हे तिन्ही वेल्ड काय होतील, ट्विस्ट तुटतील. म्हणजे सेकंडरी हा काय असणार, ट्विस्टिंगचा शियर. म्हणजे प्रायमरी हा डायरेक्ट शियर असणार आणि सेकंडरी हा ट्विस्टिंगचा शियर असणार. पण हे करण्या अगोदर मला नंतर ह्याचं सीजी लागणार नंतर. म्हणून मी काय करतो, पहिल्यांदा या वेल्डचा सीजी डिटरमाइन करतो. सीजी डिटरमाइन करायच्या अगोदर एक सिंपल गोष्ट करायची म्हणजे हा प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स होत नाही. तो म्हणजे काय, या वेल्डची थिकनेस आपण कन्सिडर करायची. किती कन्सिडर करूया वेल्डची थिकनेस. 1 mm. ठीक आहे, वेल्डची थिकनेस मी 1 mm कन्सिडर केली. म्हणजे काय, जो अननोन आहे त्यालाच मी नोन करून घेतलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तो कॉम्प्लेक्स होत नाही. आता मला पहिल्यांदा काय शोधायला पाहिजे, सीजी ऑफ वेल्ड. सीजी ऑफ वेल्ड पहिल्यांदा मी शोधतो एक्स बार. जरा लक्ष द्या बाळा, फॉर्म्युला काय आहे, समेशन ए एक्स डिवाइड बाय समेशन ए, हा त्याचा फॉर्म्युला आहे. मी जर किमती लिहितो, टोटल वेल्ड किती आहे तिथं, 1 2 3. आपण सिम्प्लिसिटीसाठी वेल्डची थिकनेस ही नेहमी किती कन्सिडर करतो, 1 mm कन्सिडर करतो. मग मी 3 वेल्ड आहेत, ठीक आहे, ते जरा इथं ड्रॉ करतो. बघा, लक्ष द्या, 1 2 3. हा 1 नंबरचा वेल्ड, हा 2 नंबरचा वेल्ड, हा 3 नंबरचा वेल्ड. डायमेन्शन बघा, हे 150 आहे आणि हे 100 आहे. ओके, चलो मग सगळ्यात पहिल्यांदा समेशन एएक्स मध्ये पहिल्याचा एरिया सांगा किती ना, पहिल्याचा एरिया 1 नंबरच्या वेल्डचा एरिया. एकशे 150 into 150 into 1
इंटू, आता बघा याच्या सेंट्रॉइडचं काय करायचं, इथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पहिला मार्क करून घ्यायचा. दाखवतो मी इथे एक्स ऍक्सिस घेतो असा, एक्स ऍक्सिस, आणि हा वाय ऍक्सिस घेतो. आता याच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स पाहिजे, एक्स डिस्टन्स पाहिजे, एक्स एक्स बार घ्यायला ना, एक्स डिस्टन्स म्हणजे वाय पासून मोजायचं. एक्स किती येणार सांगा, हे असं, हे वाय ऍक्सिस वर झालंय ना, हा पॉइंट. वेल्ड म्हणजे लाईन असते, वाय ऍक्सिस वर झालं म्हणजे डिस्टन्स किती येणार, ते एक्स किती येणार, 0. समजलं सगळ्यांना? काय झालं, याचा मी एरिया काढला 150 into 1, पण याचा सीजी हा वाय ऍक्सिस वर झाला, त्यामुळे याचं डिस्टन्स झालं 0 झालं. प्लस दुसऱ्यासाठी बघा, दुसऱ्यासाठी याचा एरिया बघा किती येणार, 150 इंटू थिकनेस 1 इंटू हा झाला एरिया इंटू याच्या सेंट्रॉइडचं एक्स डिस्टन्स 75. बरोबर आहे काय, हे 150 टोटल, त्याचा हाफ किती ना 75. प्लस तिसऱ्याचं बघा, तिसऱ्याचं 150 इंटू थिकनेस 1 इंटू याच्या सेंट्रॉइडचं एक्स डिस्टन्स हे किती आहे, 150 डिवाइड बाय समेशन ऑफ एरिया, तिघांच्या एरियाची समेशन. पहिल्याचा एरिया आहे 150 इंटू 1 प्लस दुसऱ्याचा आहे 150 इंटू 1, सॉरी हे 100 आहे, जरा सॉरी बघा ना, माझ्याकडे चुकले, इथं 100 दिले, मी जरा करेक्शन करतो, इथं 100, त्यामुळे दुसऱ्याचा एरिया इथं 100 येणार, 100 इंटू 1, आणि त्याच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स हे किती येणार, 50 येणार, 50. ठीक आहे, थोडंसं करेक्शन केलंय, 100 आहे. तसंच तिसऱ्याचं एरिया 150 इंटू 1, आणि याच्या सेंट्रॉइडचं हे डिस्टन्स किती येणार, 100, 150 नाही, हे 100 आहे. थोडंसं करेक्शन केलंय. ओके, आता 150 इंटू 1, त्यानंतर हा किती आहे 100 इंटू 1, त्यानंतर हा किती आहे परत 150 इंटू 1. ओके, आता हे सॉल्व्ह करा, तुम्हाला सेंट्रॉइड मिळेल, एक्स बार सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट मिळेल, सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट 50. आलं 50. ओके, हा एक्स बार झाला, एक्स बार. आता असंच काय शोधायचं, वाय बार. वाय बारचा फॉर्म्युला काय म्हणतो, समेशन ए डिवाइड बाय समेशन ए. बघा जरा लक्ष द्या, पहिल्याचा एरिया घ्या, पहिल्याचा एरिया, हाईट 150 थिकनेस 1, 150 इंटू 1 इंटू याच्या सेंट्रॉइडचं वाय डिस्टन्स. आता एक्स पासून मोजायचं वाय, ए वाय डिस्टन्स हे किती येणार, 150चा हाफ म्हणजे 75. प्लस दुसऱ्यासाठी बघा 100 इंटू 1, 100 इंटू 1 इंटू याच्या सेंट्रॉइडचं वाय डिस्टन्स हे 150. प्लस तिसरा बघा 150 इंटू 1 इंटू याच्या सेंट्रॉइडचं वाय डिस्टन्स हे किती आहे, 75 डिवाइड बाय समेशन ऑफ एरिया, तिघांच्या एरियाची समेशन 150 इंटू 1 प्लस 100 इंटू 1 प्लस 150 इंटू 1. सॉल्व्ह करा, तुम्हाला वाय बार. कोणाला जर या डायमेन्शन मध्ये डाऊट असेल तर मला विचारा, कोणाला पण याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारा. बघा काय केलंय, पहिल्याचं एरिया त्याचं वाय डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून मोजायचं, दुसऱ्याचा एरिया त्याचं वाय डिस्टन्स, तिसऱ्याचा एरिया त्याचं वाय डिस्टन्स, इथं पहिल्याचा एरिया त्याचं एक्स डिस्टन्स, दुसऱ्याचा एरिया त्याचं एक्स डिस्टन्स, तिसऱ्याचा एरिया त्याचं एक्स डिस्टन्स. वाय बार किती, 93.76. 93.76. म्हणजे याचा सीजी बघा दाखवतो इथं, हे बघा असं आहे, हे डिस्टन्स खालून 93.76, असं डिस्टन्स जर मोजलं हे तर हे 50. तुमचा सीजी आला, समजलं सगळ्यांना. हे खालून अशी हाईट मोजली 93.76, म्हणजे किती आहे 50. आता इथं जरा सीजीचं डायमेन्शन मी लिहितो, लक्ष द्या, हे 50 आहे आणि हाईट अशी 93.76 आहे. ओके, चलो
मला त्याचा सीजी मिळाला. आता सीजी मिळाला की इथनं पुढचा प्रॉब्लेम हा आपल्या रेग्युलर प्रॉब्लेम सारखाच आहे. एकदा सीजी मिळाल्यानंतर सीजी का कधी घ्यायचं हे अनसिमेट्रिक असेल तर. आता हा वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे पण एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक नाही कारण इथं खाली वेल्ड नाही फक्त वरतीच आहे. ओके या केसमध्ये करतोय आपण. चलो मला एक्स बार वाय बार मिळाला. आता बाळानं काय करूया आपण एक्स बार वाय बार मिळालाय तर आता आपल्याला पुढे काय करायचंय याचा रेग्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता प्रायमरी शिअर स्ट्रेस सांगा काय ना प्रायमरी शिअर. आता रेग्युलर प्रॉब्लेमवर आलो. पहिल्यांदा प्रायमरी शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ डॅश काढणार. टाऊ डॅश म्हणजे काय हा फोर्स इथं कन्सिडर केला तर या वेल्ड मध्ये वेल्ड सगळे खाली येतील ना तुटून म्हणजे तो शिअर जनरेट होणार तो कॅल्क्युलेट करायचे. कसं काढणार मी फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्सची किंमत बघा फोर्स किती आहे 25 किलो न्यूटन 25 इंटू 10⁻³ डिवाइड बाय एरिया बघा 3 वेल्ड आहेत 1 2 3 तिघांचे एरिया लिहायला पाहिजे. पहिल्याचा एरिया आहे 150 इंटू 1 दुसऱ्याचा एरिया आहे 100 इंटू 1 तिसऱ्याचा एरिया आहे 150 इंटू 1 150 इंटू 1 100 इंटू 1 150 इंटू 1 ठीक तिघांचे एरिया लिहायचे. ठीक आहे तुम्हाला प्रायमरी शिअर स्ट्रेस मिळेल 62.5 62.5 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. ओके प्रायमरी शिअर स्ट्रेस मिळाला. आता एक प्रश्न आहे माझा प्रायमरी शिअर कळला. आता या सीजीच्या अबाउट हा क्लॉकवाईज मुवमेंट जनरेट करेल. मग इथं ह्या वेल्ड मध्ये ट्विस्ट होणार. मग वेल्ड सगळ्यात पहिल्यांदा कुठे तुटणार सांगा. वेल्ड सगळ्यात पहिल्यांदा कुठे तुटणार. वेल्ड सगळ्यात पहिल्यांदा कुठे तुटणार. आपण आधी बघितलंय सीजी पासून लांब फोर्स पासून जवळ. सीजी पासून लांब फोर्स पासून जवळ कुठला तो कॉर्नर तुटणार. कुठला सांगा हा 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 या चार पैकी कुठला तुटेल पहिला. 4 कॉर्नरच आपल्याकडे 1 2 3 4 कुठला पहिला कुठला तुटेल 4 नंबरला 4 हा काय हा वरचा त्याच्यावरचा पलीकडच्या वरचा. हा 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 बरोबर ना. हा. ओके याच्यापेक्षा वेगळं कोणाचं अंतर खालचा सर कारण सीजी पासून सगळ्यात लांब तोच आहे. Yes. महत्वाचं काय सीजी पासून लांब याला आणि याला कम्पेअर केलं तर हे डिस्टन्स जास्त आहे हे डिस्टन्स कमी आहे. बरोबर आहे कारण सीजी तुमचा वर आलाय ना बघा 93 डिस्टन्स वर आलाय. बरोबर वरनं डिस्टन्स कमी आहे खालनं जास्त आहे त्यामुळे हे डिस्टन्स जास्त आहे त्यामुळे इथं फेल होणार वरती नाही होणार. सीजी पासून लांब बरोबर आहे आणि फोर्स पासून जवळ हे दोन्ही पण आहेत. सीजी पासून लांब हा तुटणार होता. ठीक आहे त्यामुळे हा फेल होणार इथं फेल होणार. ओके म्हणून मी इथे लिहितो ड्यू टू ट्विस्टिंग maximum shear stress is generated the weld at right bottom corner. ठीक आहे हे लय महत्वाचं आहे राईट बॉटम कॉर्नर राईटचा बॉटम कॉर्नर इथं तो फेल होणार. ठीक आहे म्हणजे सेकंडरी शिअर स्ट्रेस इथं मॅक्सिमम असणार. आता सेकंडरी शिअर स्ट्रेस डिटरमाइन करूया. सांगा सेकंडरी शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला. फॉर्म्युला काय असते सेकंडरी शिअर स्ट्रेसचा काय सेकंडरी शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला टॉर्शनचा फॉर्म्युला वापरायचा. लक्ष द्या टी बाय जे बाय आर टी आर बाय जे टी म्हणजे तुमचा पण एम आर बाय जे हा सेकंडरी स्ट्रेसचा फॉर्म्युला. म्हणजे मला आता पहिला काय शोधायला पाहिजे जे शोधायला पाहिजे. जे म्हणजे काय पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून मी लिहितो आय एक्स एक्स हे डिटरमाइन करण्यासाठी मी वेल्ड जरा इथे ड्रॉ करतो. लक्ष द्या रे ही गोष्ट लय महत्वाची आहे. वेल्ड ड्रॉ केलाय. ही हाईट जी आहे ही 93.76 आहे. हे जे डिस्टन्स आहे हे 50 आहे.
हे 150 आहे, हे 100 आहे. हा सीजी मधनं जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस पास होतोय त्याला म्हणजे आपण एक्स एक्स ऍक्सिस, आणि सीजी मधनं जो व्हर्टिकल ऍक्सिस पास होतोय त्याला काय म्हणतो आपण वाय वाय ऍक्सिस. चलो सगळ्यात पहिल्यांदा आय एक्स एक्स डिटरमाइन करतो. लक्ष द्या, लय महत्वाचं. आय एक्स एक्स पहिल्यांदा हा वेल्ड नंबर 1 1 2 3. पहिला वेल्ड नंबर 1 साठी घ्या. 1 नंबर साठी काय येणार बघा. 1 नंबर साठी रेक्टँगल आहे म्हणजे बीडी क्यूब बाय 12. बीडी क्यूब बाय 12. बी म्हणजे बेस किती आहे त्याचा 1. डी म्हणजे हाईट किती आहे 150. 1 इंटू 150 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस ए एच स्क्वेअर याच्या सेंट्रॉइडचं एक्स एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स म्हणजे हे पाहिजे. हे पाहिजे याच्या सेंट्रॉइडचं एक्स एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. सांगा किती येणार हे. याचा सेंट्रॉइड येत आहे, एक्स एक्स ऍक्सिस येत आहे बघा. हे 93.76 आहे. हे वरून हे किती असणार आहे 75. बरोबर आहे. 150चा हाफ 75. हे 93.76 म्हणजे 93.76 मधून 75 मायनस करा. 93.76 मधून 75 मायनस करा, तुम्हाला एच मिळते 18.75. 18.76. 76. 18.76 चा स्क्वेअर. एच स्क्वेअर पाहिजे ना. आता एरिया सांगायचा 150 इंटू 1 इंटू एच किती आला 18.76 चा स्क्वेअर. सगळ्यांना समजलं काय कसं लिहिलंय हे. परत एकदा सांगतो. बी म्हणजे 1, डी म्हणजे हाईट 150 चा क्यूब, बीडी क्यूब बाय 12 प्लस एरिया 150 इंटू 1 एरिया इंटू एच बघा याच्या सेंट्रॉइडचं एक्स एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स. एक्स एक्स ऍक्सिस सेंट्रॉइड मध्ये डिस्टन्स हे 93 आहे, हे 75 आहे. 93.76 म्हणजे 75. आता 1 नंबर आणि 3 नंबर सेम आहे का वेगवेगळा आहे. 1 नंबर आणि 3 नंबर सेम आहेत. सेम सेम आहेत. आहे, त्यामुळे Same आहे. त्याची पण किंमत तीच येणार. त्यामुळे याला लक्ष द्या रे, याला मी 2 न मल्टिप्लाय करू काय. करा की 2 मल्टिप्लाय केले 1 नंबर आणि 3 नंबरची किंमत सेम आहे, त्यामुळे हीच किंमत परत येणार म्हणून 2 न मल्टिप्लाय केली. म्हणजे 1 नंबर झाला आणि 3 नंबर झाला. आता राहिला 2 नंबर. ठीक आहे. 2 नंबर बघा प्लस हा पण रेक्टँगल आहे 1/12 बीडी क्यूब. आता याचा बेस किती आहे बघा. बेस 100. बी इंटू डी म्हणजे हाईट 1 क्यूब 100 इंटू 1 क्यूब डिवाइड बाय 12 हे झालं. प्लस ए स्क्वेअर एरिया 100 इंटू 1 100 इंटू 1 हा झाला एरिया इंटू एच बघा याच्या सेंट्रॉइडचं एक्स एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. इथे एक्स एक्स ऍक्सिस हे डिस्टन्स जे एच येणार ते किती ना सांगा. हे 93.76 आहे. टोटल 150 आहे. 150 मधून 93.76 वजा करा, तुम्हाला एच मिळेल 56.24. किती 56.25. 55.24 चा स्क्वेअर. ठीक आहे. हा 2 नंबर साठी मिळाला. 1 नंबर 3 नंबर सेम होते इथे लिहिले. हे कॅल्क्युलेशन करा आणि मला आय एक्स एक्स सांगा, पण लगेच कॅल्क्युलेशन करू नका. तुम्हाला मी 5 मिनिटाचा वेळ देतो नंतर. थांबा जरा. हा आय एक्स एक्स मिळाला. आता मला पाहिजे आय वाय वाय. आता आय वाय वाय झालं लक्ष द्या. आय वाय वाय मी पहिल्यांदा 1 नंबरच्या वेळेसाठी काढतो. 1 नंबरच्या वेळेसाठी. आता मगाचा बी म्हणजे आत्ताचा डी आणि अगोदरचा डी म्हणजे आत्ताचा बी. म्हणजे आता बी किती येणार याचा 150 आणि डी किती येणार 1. 150 इंटू 1 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस ए एक्स स्क्वेअर बघा. ए स्क्वेअर एरिया 150 इंटू 1 एच बघा एच याच्या सेंट्रॉइडचं आता वाय वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स पाहिजे. इथनं वाय वाय पासून हे डिस्टन्स म्हणजे वाय वाय पासून झालं. वाय वाय ऍक्सिस आहे ना हे डिस्टन्स किती आहे किती आहे 50. सो 50 चा स्क्वेअर. परत एकदा सांगतो याच्या सीजीचं वाय वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे किती आहे 50. सो 50 चा स्क्वेअर. 1 नंबर आणि 3 नंबर सेम आहे. इंटू 2. 1 नंबर आणि 3 नंबर सेम आहे म्हणून इंटू 2 केला. ठीक आहे. आता प्लस हे बघा 2 नंबरचं 1/12 बीडी क्यूब. आता बी किती असणार याचा 1. डी म्हणजे हा येणार 100 क्यूब प्लस ए स्क्वेअर एरिया 1 इंटू 100 इंटू एच बघा एच याच्या सेंट्रॉइडचं वाय वाय पासूनचं डिस्टन्स. वाय वाय त्यातनंच पास झालाय बघा. वाय वाय त्यातनंच पास झाला म्हणजे 0 येणार. 0चा स्क्वेअर. ठीक आहे. परत एकदा सांगतो पहिल्याचं 1/12 बीडी क्यूब
याचा बी येणार 150, डी येणार 1. याच्या सीजीचं वाय वाय पासूनचं डिस्टन्स म्हणजे इथून पासूनचं डिस्टन्स हे 50 आहे. एच स्क्वेअर मध्ये 50 आहे. याच्यासाठी 1/12 बीडी क्यूब लिहिला प्लस एच बघा याच्या सेंट्रॉइड मधूनच वाय वाय ऍक्सिस पास झालाय त्यामुळे एच किती आला 0. आता हे सॉल्व्ह करताना तुम्हाला मागच्या वेळी सांगितलेलं मी हे चुकू नये म्हणून काय करायचं तर ही पहिला टर्म सॉल्व्ह करायची इंटू 2 करून लिहून ठेवायची. मग ही टर्म सॉल्व्ह करायची ती लिहून ठेवायची मग दोघांची ऍडिशन करून हे सांगायचं तसंच याला. चलो IXX आणि IYY तुम्हाला तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगा. आमचा IXX ची किंमत किती आली बघा 984.38 इंटू 10⁻³ IYY ची व्हॅल्यू 833.35 इंटू 10⁻³. पण मला IXX IYY नको तर ऍक्च्युअली पाहिजे J. ठीक आहे मी आता लिहितो नाव J म्हणजेच पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू IXX प्लस IYY. IXX आहे 984.38 इंटू 10⁻³ प्लस IYY आहे 833.35 इंटू 10⁻³. सॉल्व्ह करा तुम्हाला J मिळेल पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया 1.81 into 10⁻⁶. 1.81 इंटू 10⁻⁶ 6 का 7 6 नक्की सहा. काय एकदा हो. check बरोबर करा. आहे सर. बरोबर आहे सर. ओके चला जे मिळाला जे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. आता राहिला एम आणि आर राहिलाय. एम आता लिहितो मोमेंट कसा काढणार रे फोर्स इंटू डिस्टन्स फोर्स 25 इंटू 10⁻³ इंटू डिस्टन्स बघा लक्ष द्या सीजी पासून फोर्स पर्यंत डिस्टन्स सीजी पासून फोर्स पर्यंत किती येणार सांगा 100 प्लस 50 150. 100 प्लस 50 म्हणजे 150. सॉल्व्ह करा तुम्हाला मोमेंट मिळेल. 3.75 इंटू 10⁻⁶. 3.75 into 10⁻⁶. न्यूटन EMF. ठीक आहे मोमेंट मिळाला. आता राहिला काय आर. तुम्ही मगाशी सांगितलं मॅक्सिमम मोमेंट इथं आहे सॉरी मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इथं आहे तर मग सीजी हा इथं जॉईन करायचा हे म्हणजे तुमची रेडियस येणार. ओके आता आर शोधणार आहे मी. आर बघा जरा असं लक्ष द्या हा तुमचा वेल्ड हा सीजी आणि ही तुमची रेडियस. रेडियस डिटरमाइन करण्यासाठी मी ट्रायंगल फॉर्म करतो. ओके आता रेडियस आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा ही डिस्टन्स इंटू हे डिस्टन्स. हे डिस्टन्स किती आहे हाईट 93.76 आणि असं डिस्टन्स किती आहे 50. 93.76 आणि हे डिस्टन्स आहे 50. ठीक आहे इथं पायथागोरस थेरम वापरा. आर स्क्वेअर इज इक्वल टू 93.76 चा स्क्वेअर 93.76 चा स्क्वेअर प्लस 50 चा स्क्वेअर. सॉल्व्ह करा तुम्हाला आर मिळेल. एकशे 6.25. किती 106.25. चेक करा सांगा. 106.5. ओके बरोबर. कोणतरी एकजण चेक करा. बरोबर आहे. बरोबर गुड. चला रेडियस पण मिळाली. आता मला काय करायचं आहे सेकंडरी शिअर स्ट्रेस काढायचा आहे. फॉर्म्युला टाऊ डबल डॅश इज इक्वल टू एम इंटू आर डिवाइड बाय जे. सगळ्या किमती माहित आहेत. एम मोमेंट 3.75 इंटू 10⁻⁶ इंटू आर रेडियस 106.25 डिवाइड बाय जे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया 1.81 इंटू 10⁻⁶. सॉल्व्ह करा तुम्हाला सेकंडरी शिअर स्ट्रेस मिळेल. एकशे 20.13.
120.13. 120.13. 20.13. नाही 220 120 नाही सर 220 सर आहे. 220.13. 220.13. 220.13. सेकंडरी शिअर स्ट्रेस मिळाला. आता प्रायमरी आणि सेकंडरी मिळाला. आता एकाच वेल्ड मधले 2 स्ट्रेस मिळाले. हे बघा इथं प्रायमरी मिळाला. आता हे IXX IYY कडून जे काढला, मोमेंट काढला, आर काढला, सगळं पुट केलं, सेकंडरी मिळाला. आता काय करायचं रे प्रायमरी आणि सेकंडरीची? प्रायमरी आणि सेकंडरीची काय करायला पाहिजे? रिझल्टंट. प्रिन्सिपल रिझल्टंट काढायला पाहिजे. रिझल्टंट पाहिजे म्हणजे काय पाहिजे आता मला? रिझल्टंट शिअर स्ट्रेस. रिझल्टंट स्ट्रेस बघा जरा लक्ष द्या. मी परत इथं वेळ ड्रॉ करतो. हे लय महत्वाचं आहे आता. हा CG, हे तुमची रेडियस. प्रायमरी स्ट्रेस कसा असणार सांगा? प्रायमरी डाऊनवर्ड फोर्स मुळे जनरेट होणार अपवर्ड. सेकंडरी कसं जनरेट होणार? सेकंडरी पॅरलल असणार रेडियसला परपेंडिक्युलर. बरोबर, रेडियसला परपेंडिक्युलर. आणि याचा मोमेंट आहे क्लॉकवाईज. तर वेल्ड मधला फोर्सचा मोमेंट कसा यायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, मला द्या रेडियसला परपेंडिक्युलर आणि अँटी क्लॉकवाईज मोमेंट यायला पाहिजे म्हणजे डायरेक्शन इकडे येणार. डबल डॅश. समजलं? म्हणजे हा प्रायमरी आणि हा सेकंडरी. आता या दोघांचे ऍडिशन करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? याला काय करायला पाहिजे? मला रिझॉल्व्ह करायला पाहिजे ना. दाखवतो इथं, हे बघा टाऊ डबल डॅश. हा याला रिझॉल्व्ह करायचे म्हणजे याचे 2 कॉम्पोनंट येणार, 1 2. मग हा अँगल तुम्हाला जर माहित असेल हा अँगल तर 2 कॉम्पोनंट येणार. आता मला हा अँगल शोधायला पाहिजे. हा शोधण्यासाठी काय करायचं सांगतो. पहिल्यांदा या रेडियसचा हा अँगल मोजून घ्यायचा. हा अँगल रेडियसचा हा अँगल. मग त्याच्यावरनं हा कसा मिळवायचा ते सांगतो. पहिला हा अँगल मिळवून घ्या, रेडियसचा हा अँगल. ठीक आहे, हा अँगल म्हणजे इथे हा अँगल, त्याला म्हणा थिटा. थिटा कसं मिळवणार इथं सांगा? थिटा त्याचा काय करा, टॅन थिटा घ्या. टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार बघा? 93.76 डिवाइड बाय 50. सॉल्व करा, थिटा मिळेल तुम्हाला. जरा मुद्दाम बाजूला ठेवतोय. थिटाची किंमत मिळेल तुम्हाला. ही रेडियसचा हॉरिझॉन्टल 61.86. 61.82. 86. 61.93 होते सर आपले. 93 येते. 61.93. ठीक आहे रे, 86 93 एकच. हा म्हणजे काय आहे, 976 च्या पुढची किंमत घेतली तर ते बदलणार. 86 61.86. ओके, जरा लक्ष द्या, महत्वाचं आहे आता बाळांनो. हा तुमचा थिटा आहे. लक्ष द्या रे, हा थिटा आहे. ठीक आहे, हा थिटा आहे. मग हा थिटा आहे. हे किती आहे रे? 90. हा किती असायला पाहिजे मग? सिमिलर अँगल ट्रायंगल झेड तयार होते सर असं. 90 मायनस थिटाच होते तो. बघा कसं ते सांगतोय, लक्ष द्या रे. हा थिटा आहे, हे 90 आहे ना, म्हणजे हा काय झाला 90 मायनस थिटा. हा अँगल एवढा, हा एवढा. हे 2 पॅरलल लाईन आहेत बघा, आणि मध्ये इन्क्लाइंड आहे. हे 2 अँगल सेम असणार. त्यामुळे हा किती आहे? 90 मायनस थिटा. ओके, हा थिटा आहे, हा 90 मायनस थिटा म्हणजे हा 90 मायनस थिटा. चलो 90 मायनस थिटा. थिटाची किंमत आली तुमची 61.86. मग 90 मधनं मायनस करा, किती ते सांगा. 90 मधनं मायनस करा 61.86. 28.14. ओके, अँगल मिळाला. म्हणजे हा अँगल आहे 28.14. म्हणजे हा काय येणार? टाऊ डबल डॅश कॉस 28.14 काय येणार? टाऊ डबल डॅश साइन 28.1. सगळ्यांना अँगल आणि रिझॉल्व कसं केले कळलं? अँगल आणि रिझॉल्व कसं केले कळलं काय? अँगल काढला, रेडियसचा हा, त्याच्यावरनं हा मिळवला, हा आणि हा सीमा, हा मिळाला, त्याच्यावरनं रिझॉल्व केलं. आता पूर्वी किती होते बघा? 2 होते.
या इन्क्लाइनचे 2 केले अजून, म्हणजे टोटल किती झाले? टोटल 3. आता काय करायचं? सगळं एक्स एकत्र करायचं, सगळं वाय एकत्र करायचं. समेशन एफ एक्स टाऊ डबल डॅश कॉस 28.14. टाऊ डबल डॅशची किंमत आहे 220.13 इंटू कॉस 28.14. सॉल्व करा. किती येते सांगा? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय टाऊ डबल डॅश साइन 28.14 प्लस टाऊ डॅश. टाऊ डॅश 62.5. आता हे तुम्हाला सगळं माहित आहे, त्यामुळे मी जरा फास्ट लिहिलं. फक्त एक्स डायरेक्शन लिहिली, तर हे वाय डायरेक्शन याचे 2 कंपोनंट आहेत, एक आणि हा 2 एकत्र केले. सॉल्व करा. समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय मिळेल. एफ एक्स सर 194.21. 94.21. एफ वाय $103 वगैरे काहीतरी येईल बघा. $165 किती? 166 येते. 166.11. 61. 166.11. चलो, आता काय झालं बघा, 2 होते व्हर्टिकल इन्क्लाइन, त्याचे 3 केले, एक्स वाय एकत्र केला, तर याचा काय काढायचा? रिझल्टंट स्ट्रेस. रिझल्टंट कसं काढणार? रिझल्टंट आर म्हणजे शियर स्ट्रेस इज इक्वल टू रूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. एफ एक्स आहे 194.21 चा स्क्वेअर, एफ वाय आहे 166.11 चा स्क्वेअर. सॉल्व करा, तुम्हाला शियर स्ट्रेस मिळेल वेल्ड मधला. $255.55. 255.55. आता एक लास्टचा प्रश्न विचारतो. हा जो स्ट्रेस आलाय तो वेल्ड मधला मिळाला, प्रायमरी सेकंडरीची ऍडिशन करून मिळाला, पण वेल्डची थिकनेस किती होती? 1 mm. ठीक आहे. म्हणजे हा जो स्ट्रेस आहे तो 1 mm थिकनेस असेल तरच आहे. म्हणून म्हणतो देअरफॉर शियर स्ट्रेस इन वेल्ड फॉर 1 mm थिकनेस इज 255.55. पण तुम्हाला 1 mm साठी पाहिजे आहे काय? नाही, तुम्हाला परमिसिबल स्ट्रेस किती दिला आहे? 55. 55 परमिसिबल साठी पाहिजे, म्हणून म्हणतो थिकनेस रिक्वायर्ड फॉर 55 न्यूटन पर mm स्क्वेअर परमिसिबल स्ट्रेस. कसं काढणार? थिकनेस 1 mm चा स्ट्रेस घ्यायचा, त्याला परमिसिबल स्ट्रेस न डिवाइड करायचं. 1 mm चा स्ट्रेस डिवाइड बाय परमिसिबल स्ट्रेस. 1 mm चा स्ट्रेस डिवाइड बाय 4.64. 4.64. ठीक आहे. इथं टी मिळाला मला, 1 mm चा परमिसिबल घेतला, सॉरी 1 mm चा स्ट्रेस डिवाइड बाय परमिसिबल टी मिळाला. एच म्हणजे हे डिस्टन्स, टी डिवाइड बाय 0.707 केलं, तुम्हाला एच मिळाला. प्रॉब्लेम संपला. चलो, कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर मग उद्या भेटूया. कोणाला काय